नमस्कार. द नॉलेज इज पॉवर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आजचा विषय आहे, काल आला आहे पण वेळ आलेली नाही. तर मित्रांनो बघा, भारत देश स्वतंत्र होऊन कित्येक वर्षे झालेली आहेत. तर बघा मित्रांनो, आपण नेहमीच विकासाची आशा धरत असतो, परंतु आज आपल्याला पाहायला मिळतं ते सर्व उलटच. विकासाच्या नावाने सगळं भकासच चालू केलेलं आहे. तर बघा, जो तो स्वार्थ पाहत आहे. तर बघा मित्रांनो, आज मला असं सांगायचं आहे की निवडणुका जवळ आलेल्या आहेत. जो तो तयारीला लागायचा प्रयत्न करत आहेत. तर बघा मित्रांनो, आपण नेहमीच या पक्षाच्या मागे फिरतो, त्या पक्षाच्या मागे फिरतो, परंतु आपला फायदा काय? 5 वर्षे होतात, पुन्हा निवडणुका आल्यावरच आपल्याकडे येतात. तर बघा, आपण नेहमीच बोलत असतो की एखाद्याचं नाव घेऊन आपण घोषणा देत असतो, साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. तर मित्रांनो, साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ आहेत, तर साथ नाही तर हे आपल्याला घात करत आहेत. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आपण त्यांच्या नावाच्या घोषणा देतो, पण त्यांनी कधी आपल्या नावाची घोषणा केली का, हे कार्यकर्त्यांनी ठरवायला हवं. मित्रांनो, तुम्ही आमदार खासदार किंवा एखाद्या पक्षाच्या मागे फिरू नका. तर हे आमदार खासदार तुमच्या जवळ येतील त्याच दिवशी तुमचा विकास झालेला आहे. ज्यावेळेस आमदार खासदार नेहमीच आपल्या मतदार बंधू भगिनींच्या दारोदारी फिरतील, त्यांच्या समस्या जाणून घेतील, त्याच वेळेस खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा, आपल्या राज्याचा, आपल्या गावाचा विकास होईल. आपण काय करतो, मतदार बंधू भगिनींनो, तुम्हाला एक विनंती करतो, आपण त्यांच्या पायाशी जातो आणि हे सगळा भकास होऊन जातं. त्यांना वाटतं गरज यांना आहे, निवडणुका आल्यावर हात काय जोडतील, पाया पडायची बाकी राहतील, पण निवडणुका झाल्यानंतर हे जातात कुठे? हातावर मोजणारे लोकप्रतिनिधी हे कार्य करत आहेत. उर्वरित 4 वर्ष कुठे गायब होतात त्यांना माहिती. कुठेतरी 6 महिने 1 वर्ष राहतो, त्यावेळेस हे लोकप्रतिनिधी आपल्याला मतदार बंधू भगिनींना शोधत येतात. तर बघा मित्रांनो, आपण एखाद्या पक्षाचं झेंडा हातात घेतो, परंतु सर्वसामान्य माणसाच्या अडचणीच्या वेळेस हे पक्ष येतात का? आज मोठ्या प्रमाणात भाववाढ चालू होती. कोणी त्याचा आवाज कोणत्या पक्षाने उठवला का? कोणी रस्त्यावर आलं का? या सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर कोणी आलं? कोणीच नाही आलं. तर बघा मित्रांनो, शाळांचे खाजगीकरण हा महत्त्वाचा मुद्दा. तर बघा मित्रांनो, फक्त व्हॉट्सअपला वगैरे येत होतं, पण रस्त्यावर कोणी उतरलंच नाही. हे मोठमोठे पक्ष आहेत, कोणी मोर्चा काढला नाही, कोणी काहीच नाही. हक्कासाठी, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी कोणीही आंदोलनं केली नाही. का नाही केली? सर्वसामान्य मतदार बंधू भगिनींनो, तुम्ही सावध व्हा. प्रत्येक वेळी ह्या पक्षांच्या मागे नाही,
तर जो खरोखर अपक्ष असो किंवा एखादा पक्षाचा व्यक्ती असो, तो जर खरोखरच जनतेसाठी लढत असेल, झगडत असेल, कार्य करत असेल, त्याच्या पाठीशी तुम्ही उभे राहा. परंतु फक्त निवडून येणे आणि पक्षाला मोठं करणे हे जर करत असतील, यांना ह्या पक्षाला किंवा ह्या कार्यकर्त्याला, ह्या लोकप्रतिनिधीला मतदान देऊ नका. आणि मतदार बंधू भगिनींनो, आज मला तुम्हाला सांगायचं आहे, हे 100-200 रुपये देतात, जे कशाला घ्यायचे? पैसे देणाऱ्या व्यक्तीला कधीच मतदान देऊ नका. जर या लोकांनी पैसे वाटले, हे त्यानंतर निवडून आल्यानंतर हे त्यांचेच खिसे भरणार आहेत. तर बघा, ही गोष्ट एक लक्षात ठेवा. कोणाकडून पैसे घेऊ नका, कोणत्याही पक्षाकडून पैसे घेऊ नका. आणि असे पैसे वाटणाऱ्या माणसाला, कार्यकर्त्याला तिथून हाकलून लावा. त्याला मतदान सुद्धा करू नका. कारण की तुम्ही सावध व्हा मित्रांनो, की येणारा काल पुन्हा भयानक असू शकतो. पैसे वाटणाऱ्या लोक निवडून आले तर बघा मित्रांनो, आपले कामधंदा टाकून पक्षाचा प्रचार प्रसार करायला जाऊ नका. ज्याचं कार्य असेल तो 100% निवडून येणार. परंतु ज्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी काय केलेलं आहे, निवडून आल्यानंतर कार्य न करता खिसा भरण्याचं काम किंवा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडले नाही, सोडवले नाही, तो निवडून येणारच नाही. अशी परिस्थिती आज आपल्याला संपूर्ण राज्यात, भारतात करायची. तर बघा मित्रांनो, 10 वेळा विचार करा. आपल्या कुटुंबातील नातेवाईकांना सांगा, सत्य बघा. कोणी अफवा पसरवू शकतं का या व्यक्तीने असं काम केलं आहे, त्यांनी तसं काम केलं आहे. परंतु प्रत्यक्ष सत्य बघा. आज मीडिया आहे, सगळीकडे आपल्याला काही क्षणात आपल्याला माहिती मिळू शकते. तर बघा मित्रांनो, 10 वेळा विचार करा. कोणत्याही पक्षाला डोक्यावर घेऊन नाचू नका किंवा कोणत्याही कार्यकर्त्याला, लोकप्रतिनिधीला डोक्यावर घेऊ नका. एवढे वर्षे आज आपण काय केलेलं आहे की सगळ्यांनाच डोक्यावर घेतलं, म्हणून आपल्याला पायाखाली दडवले आहे. आपल्याला खोक्यात भरून ठेवलं, त्यांना डोक्यावर घेतलं, आपल्याला खोक्यात भरून ठेवलं. ही गोष्ट विसरू नका. तर बघा मित्रांनो, आपण प्रत्येक पक्षाचं नाव घेतो आणि विजय असो असंच बोलतो. पण हा विजय कोणाचा केला, यश कोणाला मिळवून दिले? विजय म्हणजेच यश, बरोबर. हा विजय पक्षाला केला आणि पक्षाला आणि लोकप्रतिनिधीचा विजय केलेला आहे. परंतु सर्वसामान्यांचा काय केलेला आहे, विकास खुंटवला आहे. तर बघा मित्रांनो, आज ज्याप्रमाणे विकास व्हायला पाहिजे होता त्याप्रमाणे होत नाही. बघा मित्रांनो, आमदार खासदार यांच्याकडं अफाट पैसा असून सुद्धा यांना पेन्शन लागू केली, यांना अवाढव्य पगार, परत नाही होत तर भत्ते, नको त्या गोष्टी दिल्या जातात. मग दारिद्र्य रेषेतील कुटुंबाला, भूमिहीन शेतमजुराला, अल्पभूधारक शेतकऱ्याला, त्याला का बरं पेन्शन नको? विधवा महिलेला, अनाथ बालकांना का पेन्शन नको? त्यांना 50,000 रुपये द्यायला हवी. परंतु असे विषय हे लोकप्रतिनिधी का घेत नाही? कारण यांना सर्वसामान्य जनतेचा विकास नको आहे असं मला वाटतं. तर बघा मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं हे तुमचा प्रश्न आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं हा तुमचा प्रश्न आहे. परंतु शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीला मोफत द्यायलाच हवे होतं.
शासनाने असं ठरवून नियम घातलं पाहिजेत. व्यावसायिक शिक्षण फुकट दिलंच पाहिजे. जे गरीब आहेत, जे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत, तो कोणत्या जातीचा किंवा कोणत्या धर्माचा आहे याचा विचार न करता, तो त्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशा व्यक्तीला व्यावसायिक शिक्षण देऊन, तेही मोफत, आणि त्याच्यानंतर त्यांना कुठेतरी कामधंदा करण्याची संधी उपलब्ध करून द्यायला हवी होती. परंतु असे चांगले निर्णय का बरं घेत नाही? जे दारिद्र्य रेषेतील कुटुंबे आहेत त्यांना 100% अनुदानावर योजना त्यांना पोहोच व्हायला पाहिजेत. परंतु बऱ्याचशा गोष्टी आपल्या राज्यात, आपल्या देशात हे कागदोपत्रीच घडत आहेत असंच लक्षात येतं. पण हे कुठपर्यंत चालायचं? आज आपण सुशिक्षित झालेलो आहोत. सुशिक्षित बंधू भगिनींनो, प्रसार करा, योग्य व्यक्तीला मतदान करा, कोणाच्याही आमिषाला बली पडू नका. जर येणाऱ्या निवडणुकीत बली पडले तर येणारा काल भयानक असू शकतो. तर बघा मित्रांनो, GST सारखा कर सर्वसामान्य दारिद्र्य रेषेतील, अगोदरच तो गरीब आहे आणि त्याच्यावर त्याला कर भरावा लागतो. किती भयानक अवस्था आहे. एखाद्या विद्यार्थ्यांनी शालेय वस्तू खरेदी केल्या, त्याच्यावर कर लागतो. भयानक गोष्ट आहे. आणि हा GST कर हा सर्वसामान्य माणसाकडून दुकानदार वसूल करत असतो आणि तो GST कर शासनाला भरला जातो. मग याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेची फसवणूक आहे असंच म्हणावं लागेल. त्यांचा विकास कधी होणार? फक्त आपल्याला विकासाची आश्वासने दिली जातात. तर बघा, विकासाची फसव्या आश्वासनं दिली जातात आणि आपण त्यालाच बली पडतो आणि 5 वर्षे पुन्हा आपल्याला विकासाची वाट पाहावी लागते. आता मित्रांनो, सावध व्हा. येणाऱ्या व्यक्तीला, येणाऱ्या निवडणुकीमध्ये योग्य उमेदवाराला निवडून द्या. तो कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे याचा विचार करण्यापेक्षा तो आपला विकास करेल का, तो कोणत्याही प्रकारे जातीभेद न करता, धर्मभेद न करता तो सर्वांना एक समानतेने बघणारा असावा. तर बघा मित्रांनो, किंवा कोणत्याही पक्षाचा त्यांनी विचार केलेला नसावा. तो एखाद्या पक्षातून निवडून आला तरी प्रत्येक पक्षाच्या व्यक्ती असेल, कार्यकर्ता असेल, त्याचंही काम त्यांनी केलं पाहिजे. यालाच योग्य प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी म्हणायला हरकत नाही. तर 10 वेळा विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. आज भारत स्वतंत्र होऊन 75 वर्षे होऊन गेलेली आहेत, परंतु आपला पाहिजे तसा विकास झालेला नाही. सर्वसामान्य गरीब माणसं, कुटुंब जिथे आहेत तिथेच राहिलेली आहेत. तर बघा मित्रांनो, सरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण करण्याचा शासन निर्णय काढला होता, परंतु निवडणुका आल्यामुळे विरोध व्हायला लागला आहे आणि त्याच्यामुळे कंत्राटी नोकर भरतीचा GR मागे घेतला. अहो, जे कर्मचारी वर्षानुवर्षे काम करत आहेत त्यांना का बरं घेतलं जात नाही, कायमस्वरूपी का केलं जात नाही? प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये, प्रत्येक खात्यामध्ये तात्पुरते प्रमाणात काम करत आहेत. कित्येक जागा रिक्त आहेत, तिथे तरुण मुलांची भरती करा. शिकलेली भरपूर मुलं मुली पडलेले आहेत, त्यांचा का विचार केला जात नाही? शिक्षणासाठी अवाढव्य रक्कम भरावी लागते, का भरावी लागते? याच्यावर शासनाने विचार करायला पाहिजे. जर देशाला पुढे नेण्यासाठी, जगाच्या कानाकोपऱ्यात सर्वोच्च पद स्थापन करायचं असेल तर शिक्षणाला खूप महत्त्व देणे गरजेचं आहे. एकेकाली आपल्या देशात परिस्थिती बिकटच होती, पण त्या मानाने थोडा विकास व्हायला लागला. पण
बरेचसे आताची परिस्थिती बदलली आहे. जो तो स्वतःचा स्वार्थ बघून चुकीची कामे होत असतील, निकृष्ट दर्जाची कामं होत असतील, तिथे लोकप्रतिनिधी हे सुद्धा दुर्लक्ष करत आहेत. कायदा व सुव्यवस्था हा कडक करायला हवा. महिलांवर अन्याय अत्याचार, दुर्बल घटकांवर अन्याय अत्याचार हे चुकीचं आहे. एखादा आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, कोणी असो, चुकला तर त्याला कायद्याने माफी नाही, असे कडक नियम करायला हवेत. परंतु हे सर्व उलटच चाललंय देशात. एखादा गरीब कुटुंबातील व्यक्ती असेल, त्याच्यावर अन्याय झाला तरी त्याला न्याय मिळत नाही. का मिळत नाही तर कोणाचा तरी दबाव येतो. आणि अशा वेळेस काय होतं की पोलीस प्रशासन काही वेळेला नमतं घेतं. परंतु पोलीस प्रशासन यांचं कामसुद्धा उत्तम असल्यामुळे काही वेळेला काय होतं आहे, जरी न्याय नाही मिळालं तरी पण बऱ्याच वेळेला न्यायव्यवस्थेने शांतता व सुव्यवस्था राखलेल्या आहेत. त्यांचं अभिनंदन करायला काही हरकत नाही. परंतु असं दबाव आणणाऱ्या लोकांवर वेळीच कारवाई व्हायला हवी. कारण की बऱ्याच अशा बातम्या पेपराला आपल्याला पाहायला मिळतात का गरीब असल्यामुळे त्याला न्याय मिळालं नाही, गुन्हा नोंदवले नाही. असं का होतं तर आपले लोकप्रतिनिधी यांचा दबाव असल्यामुळे किंवा काही अन्य कारणामुळे नोंदवल्या जात नाही. तर बघा, बऱ्याच वेळेला असं पण ऐकायला भेटतो की शासकीय कर्मचारी दुर्लक्ष करतात. पण ते दुर्लक्ष का करतात याकडे लोकप्रतिनिधी, लोकनेत्यांनी लक्ष घालायला हवं. कारण या देशाचा विकास करायचाच असेल तर आपल्याला सर्व गोष्टीचा विचार करायला हवा. एक मला असं वाटतं की एखाद्या सर्वसामान्य माणसाची फाईल ज्या वेळेस एखाद्या कार्यालयात जाते, जाणीवपूर्वक तिथं अडवली जातात. तर बघा मित्रांनो की अशा गोष्टीकडे ह्या वेळेत ह्याच्यात हे काम झालंच पाहिजे. का नाही झालं त्या कर्मचाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाब विचारायला हवा. तुम्ही पत्रव्यवहार काय केलं ह्याचं विचारणा वरिष्ठांनी करायला हवी. तर बघा मित्रांनो, अशा वेळेस आपल्या देशाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. कारण की चुकीच्या गोष्टीला कोणीही साथ दिली नाही तर आपला देशाचा विकास नक्कीच झपाट्याने होईल. महिला सुरक्षित राहतील. कारण की बघा, आजच्या काळात महिलासुद्धा असुरक्षित झालेल्या आहेत. का असं होतं तर न्यायव्यवस्थेला सर्वसामान्य माणसांनी, लोकप्रतिनिधी, लोकनेत्यांनी सहकार्य करायला हवे. बऱ्याच वेळा अशा बातम्या सुद्धा पाहायला मिळतात की ग्रामसेवक लक्ष देत नाही, शिक्षक लक्ष देत नाही, इतर शासकीय कर्मचारी लक्ष देत नाही. पण बघा मित्रांनो, आणि मध्यंतरी शिक्षणाची खूप वेळा अशी बातम्या येत होत्या का शैक्षणिक दर्जा खालावलेला आहे. पण शैक्षणिक दर्जा खालावण्याची कारणे काय हे सुद्धा पाहायला हवं. शिक्षकांना दोष देणे चुकीचं आहे. काही असू शकतात का निष्काळजीपणा करणारी शिक्षक, पण शैक्षणिक दर्जा का खालावला तर हे सुद्धा बघणे खूप गरजेचं आहे. कारण की एक गोष्ट लक्षात आलेली आहे ती म्हणजे इयत्ता 1ली ते 8वीपर्यंत पास नापासचा नियम
हा रद्द केला. बघा, इयत्ता 8वीपर्यंत पासिंगचा नियम लागू केला आणि पास नापासचा नियम रद्द केला. तर बघा मित्रांनो, सर्व पालकांना आणि सर्व विद्यार्थ्यांना माहिती झालेलं आहे की आम्ही अभ्यास न करताच आम्ही 8वीपर्यंत पास होणार किंवा शाळेत न जाताच आम्ही 8वीपर्यंत पासच होणार. असं माहिती झाल्यामुळे विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करायला लागलेला आहे. त्यांची मानसिकता ही बदललेली आहे. पालकांना सुद्धा, काही पालकांची मानसिकता बदललेली आहे. आमचा मुलगा शाळेत न गेला तरी सुद्धा आमचा मुलगा पासच होत जाणार आहे. मग गरीब कुटुंबातलं बाल असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, तर घरची कामं करायला, लहान मुलांना सांभाळण्यासाठी ठेवतात पालक, किंवा घरचं स्वयंपाक वगैरे करण्यासाठी ठेवतात, किंवा इतर घरची कामं करण्यासाठी पालक घरी ठेवत असतात. याकडे शासन का बरं दुर्लक्ष करतं? तर शासनाने हा विचार करायला पाहिजे का सावध होऊन आत्ता तरी पास नापासचा नियम लागू करणे काळाची गरज बनलेली आहे. आसाम शाळेला DBT सारखा प्रकार आलेला आहे. वार्षिक 7-8 हजार रुपये काहीतरी देतात, 8-9 हजार रुपये काहीतरी मुलांना मिळतात. परंतु भाववाढीनुसार ही DBT खूपच कमी अत्यल्प असून पालक वर्ग विद्यार्थ्यांना, मुलांना साहित्य पुरवठा करतीलच याची शाश्वती नाही. तर बघा मित्रांनो, ही DBT शासन देतं, परंतु गरीब पालक असल्यामुळे घरातील समस्या दूर करण्यासाठी हा पैसा वापरला जातो. जे साहित्य पाहिजे ते मिळत नाही. सुशिक्षित पालक, समजदार पालक आहेत ते देतात, परंतु बरेचसे पालक विद्यार्थ्यांना बऱ्याचशा गोष्टी देत नाही. याला कारण काय आहे? परिस्थिती. त्या पालकांचा दोष नाही किंवा त्या बालकाचा दोष नाही, तर हा शासनाचा दोष आहे असं सांगायला काही हरकत नाही. जर शासनाने चांगल्या प्रतीच्या, उत्कृष्ट दर्जाच्या वस्तू जर मुलांना दिल्या तर पालक का विरोध करतील किंवा इतर लोकप्रतिनिधी का विरोध करतील? कारण की मागे ही DBT चालू करण्याचा प्रकार असं लक्षात आलं की वस्तूच्या मागे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होतो आणि म्हणून ही DBT चालू केली असं सांगितलं जातं. भ्रष्टाचार दूर करण्यासाठी हा निर्णय उत्तम घेतला, परंतु विद्यार्थ्यांना सर्व साहित्य मिळतंच याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्या देशाचा विकास करायचा असेल तर शैक्षणिक प्रगती झालीच पाहिजे. कोणत्याही समाजाचा, जातीचा, धर्माचा व्यक्ती असो, तो भारतीय आहे आणि त्याचा विकास झाला तरच देशाचा विकास असेल. तर बघा मित्रांनो, प्रत्येक वेळेला आपण चांगल्या गोष्टी बोलतो पण अंमलात आणत नाही. यासाठी आपल्याला एकच काम करायचं आहे. भविष्यात शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला तर ती मागणी योग्य असेल तर शेतकऱ्यांच्या पाठीशी संपूर्ण देशाने उभं राहिलं पाहिजे. शासकीय नोकरदारांचा मोर्चा असेल त्यावेळेस ती मागणी रास्त योग्य असेल तर त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवा. सर्वसामान्य जनतेचा हक्कासाठी जर लढा उभा केला असेल तर संपूर्ण देशाने सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी उभं राहायला हवं. असं जर केलं तर शासन नमतं होणार. अन्यथा कोणत्याही पक्षाचं शासन येवो ते नमतं होणारच नाही. कारण की संपूर्ण जेव्हा देश पेटून उठतो त्यावेळेसच क्रांती घडते. तर बघा मित्रांनो,
शासकीय नोकरदार यांच्या पेन्शन बंद केल्या. सैनिकांच्या तिथेसुद्धा कंत्राटी भरतीचं नियम लागू केले. तर बघा, एक आता महत्त्वाचा विषय म्हणजे शिक्षण सेवक, कृषी सेवक, ग्रामसेवक यांना 3-3 वर्षे अल्प पगारावर सेवक म्हणून काम करावं लागतं. त्यांचं निधन झालं, काही झालं तरी त्यांच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळत नाही. मग आमदार, खासदार, मंत्र्यांना सेवक का लावत नाही? त्यांना अल्प पगारात का बरं 3 वर्ष राबवत नाही? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जर सर्वसामान्य कुटुंबातील एखादा मुलगा किंवा मुलगी ज्यावेळी शासकीय नोकरीचा आदेश मिळतो तर शिक्षक बनण्यासाठी 3 वर्षे शिक्षण सेवक, ग्रामसेवक बनण्यासाठी 3 वर्षे सेवक आणि कृषी सेवक तर अल्प पगारात काम करावं लागतं. मित्रांनो, हे असे नियम, चुकीचे नियम रद्द व्हायला हवेत. कारण की त्यांना 3 वर्षात कोणतेही संरक्षण नाही. मग आमदार, खासदार, मंत्री यांना सुद्धा सेवक लावायला हवं 3 वर्षासाठी. बघा, बऱ्याचशा कंपन्यामध्ये सर्वसामान्य कुटुंबातीलच व्यक्ती हे काम करत असतात. गरीब कुटुंबातली मुलंच हे काम करत असतात. तिथे सुद्धा कंत्राटी पद्धतीने भरती केली जाते. कंत्राटतर्फे कोणताही संरक्षण नाही, काहीच नाही, विमा नाही. आणि अशा ठिकाणी बऱ्याच कंपन्यामध्ये काम केलं जाते. ह्या पद्धती बंद केल्या पाहिजेत. तुम्ही 10,000 पेमेंट देता, पण त्याला कायमस्वरूपी ठेवा, परमनंट ठेवा, त्याचं विमा काढा. भविष्यात काही विपरीत घटना घडली तर त्याच्या कुटुंबाला तो विमा मिळाला पाहिजे. एखादं अपघात घडून आला तर त्याचं आरोग्य सेवा मिळाली पाहिजे. पण असे निर्णय का बरं शासन घेत नाही? का? तर त्याचं कारण हे सर्वसामान्य कुटुंबाला अशा गरीब परिस्थितीतच ठेवायचा हा डावपेच असू शकतो. म्हणून शाळांचे खाजगीकरण करणे किंवा शासकीय नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करणे असे शासनाने निर्णय घेतो. या चुकीच्या पद्धती शासनाच्या का लक्षात येत नाही? हे जाणीवपूर्वक घेतलेले हे निर्णय आहेत. 1ली ते 8वी पर्यंत पासिंगचा नियम. अहो, तुम्ही हे असे निर्णय रद्द करून आपल्याला चांगले निर्णय घेणे गरजेचं आहे. शिक्षण पद्धत कडक करणे खूप गरजेचं आहे. अहो, ज्या विद्यार्थ्याला 9वी पास होतो किंवा 10वी पास होतो, जो 8वी पर कसं तरी येतो आणि कॉफ्या वगैरे करून 9वी 10वी पास होतो, असा विद्यार्थी ह्या स्पर्धेच्या युगात टिकणार आहे का? हेच सुद्धा शासनाने विचार करायला हवे. अशा गोष्टीवर शासन विचार करत नाही. बघा, वन विभाग, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वन विभाग. वर्षानुवर्षे खूप जंगलासाठी खर्च केला जातो, खूप पैसा येतो, खूप निधी येतो, परंतु झाडे जगत नाही. अहो, ज्या जंगलाच्या लगतचे जे गाव आहे त्या ग्रामपंचायतीतील माणसांना तिथे तुम्ही जबाबदारी द्या, त्यांना पैसा द्या. ते नक्कीच हे करतील. ते नक्कीच ती झाडं वाचवतील आणि अशा वेळेस जंगल वाढ होण्यास मदत होईल. परंतु ग्रामपंचायतीवर जबाबदारी न ठेवता, न देता अशा वेळेस काय होतं की शासन झाडं लावतं, त्यांचं काम करतात, परंतु पाण्याअभावी किंवा इतर कारणामुळे वृक्ष मरतात, जळतात आणि पुन्हा नष्ट होतात. एवढा निधी देऊन
ग्रामपंचायतीला द्या निधी किंवा गावातील अन्य लोकांवर जबाबदारी सोपवा. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वनरक्षकावर नियंत्रण ठेवण्यासाठी वनपालावर आणि वनरक्षकावर, त्या लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वनक्षेत्रपाल असं साखळी आहेच ना. मग हे असं का करत नाही? रोजगार हमीवर काम करणारी माणसं आहेत, बरोबर. त्या रोजगार हमीवर दररोज माणसं काम करतात का किंवा नाही करत? हा GPS लोकेशनवर फोटो घेऊन सादर करायला हवे. बऱ्याच वेळेला अशा लक्षात येतं, अशा तक्रारी येतात की कामावर नसता रोजगार हमीचे पगार काढले जातात. आणि हे सत्य आहे. हे काय आहे? सत्य आहे. तर बघा मित्रांनो, अशा गोष्टी टाळण्यासाठी काहीतरी यंत्रणा अस्तित्वात असायला हवी. भरारी पथकाची नेमणूक करायला हवी, म्हणजेच भ्रष्टाचाराला चाप बसणार. तर बघा मित्रांनो, आपण खूप विचार करतो, अहो प्रत्येक व्यक्तीला काय समस्या आहे, कोणत्या योजना जर राबवायच्या आहेत तर त्या ग्रामपंचायतीतील नागरिकांना काय समस्या आहेत त्या विचारून घेऊन त्यांना योजना द्यायला हव्यात, तरच या देशाचा विकास होणार आहे. उत्पन्नाची साधने तयार करा. उत्पन्नाची साधने तयार करायला हवी. शासनाने बघा, ज्याप्रमाणे व्यवसाय स्वतःचे मालकीचे व्यवसाय असतात, त्याचप्रमाणे शासनाने सुद्धा व्यवसाय उभं करायला हवेत. आणि शासनाला उत्पन्नाची साधने निर्माण व्हायला हवी. यामुळे काय होणार? येणारे उत्पन्न देशाच्या विकासासाठी उपयोगात येईल. आता महामंडळ, बस महामंडळ, रेल्वे अशी जर शासनाची व्यवस्था असतील तर अशी मोठमोठे हॉटेल वगैरे का असू नयेत? आपल्याकडे बाहेर लोक येतात, त्यांच्यासाठी काहीतरी शासनाने हॉटेल्स वगैरे टाकावं. ते काय फुकट येणार नाही, त्यांच्याकडून फी आकारली तर किती शासनाचाच फायदा आहे. पण अशी गोष्टी का बरं करत नाही? तर बघा मित्रांनो, 10 वेळेला विचार करा. आपण बऱ्याच वेळेला काही चुकीच्या निर्णयामुळे आपल्याला काय झालेलं आहे, बऱ्याच गोष्टीला सामोरं जावं लागलेलं आहे. तर बघा, माझी कळकळीची विनंती आहे, चांगल्या गोष्टीसाठी नाही म्हणू नका आणि चुकीच्या गोष्टीला साथ देऊ नका. आपण काय करतो? चुकीच्या गोष्टीला साथ देतो आणि चूक नसणाऱ्याच्या विरोधात उभे राहतो. तर ही गोष्ट नेहमी कटाक्षाने पाळा की सत्याच्या बाजूने तुम्ही नेहमी उभे राहा, असत्याच्या बाजूने कधीही उभे राहू नका. तुम्हाला विकास हवा असेल तर. नाहीतर काय होईल? हे असंच चालू राहणार. आपला विकास होणार नाही, तर सगळीकडे भकासच होत राहणार. तर बघा, आपण ज्याला साथ देतो त्याने आपला घात केला आहे हे ओळखायला शिका. बघा, कोणत्या पक्षाचा असो, कार्यकर्ता असो, नेता असो किंवा कोणी असो, आपण त्याला साथ देतो, त्याने आपल्याला घात केला आहे का हे पहिले समजून घ्या आणि सावध व्हा. आज आपण प्रत्येक पक्षाला, प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या पक्षाला साथ देत असतो, कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या व्यक्तीला मतदान करत असतो, कोणत्या तरी संघटनेत असतो, बरोबर. आणि आपण वर्षानुवर्ष एकमेकांवर विश्वास ठेवून साथ देत असतो किंवा मतदान जवळ आल्यावर आपण काय करतो? त्याचं सांगून त्या उमेदवाराला साथ देत असतो. पण निवडून आल्यानंतर बऱ्याच वेळेस सर्वसामान्य जनतेचा
घात आणि घातच झालेला पाहायला मिळत आहे. मग आपण काय करायला पाहिजे? तर माझं एक कळकळीची विनंती, योग्य माणसाला, योग्य उमेदवाराला, योग्य पक्षाच्या कार्यकर्त्याला किंवा अपक्ष कार्यकर्त्याला निवडून द्या. पुन्हा मी कळकळीची विनंती करतो, कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याचं किंवा लोकप्रतिनिधीचं पैसे घेऊ नका, मटण खाऊ नका. तर काय करा, योग्य उमेदवाराला तुमचं हक्काचं, लाखाचं, मोलाचं मतदान करा. पण कोणाला? योग्य माणसाला, योग्य उमेदवाराला. जर आपला विकास होणार असेल तरच. तर बघा, पुन्हा कळकळीची एक विनंती करतो, नोटा हे बटन दाबू नका. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की मित्रांनो, जे निवडून आलेत ते पुन्हा उभे राहिलेत, परंतु त्यांनी आपल्यासाठी काही केलं नसेल तर त्यांच्या विरोधात उभे असणाऱ्याला मतदान करा. जर तुम्ही नोटा दाबला तर ते कोणालाच मतदान नाही जात. ज्यांनी 5 वर्ष मजा मारली, सर्वसामान्य जनतेकडे दुर्लक्ष केलं, अशा उमेदवाराला आपल्याला काय करायचं आहे? निवडून पुन्हा द्यायचं नाही. म्हणून तुम्ही काय करायचं? त्याच्या विरोधात उभा असणाऱ्या व्यक्तीला मतदान करा. त्याला मतदान तर आपल्याला करायचं नाही, कारण की त्यांनी कोणासाठी केलंच काही नाही, विकास केलाच नाही. तर सगळीकडं काय केलं? बकासच करून टाकलं. विकासाचं नावच नाही. परिवर्तन कधी घडवणार? आश्वासनाने परिवर्तन घडवले निवडणुकीच्या वेळेस. अशा लोकांना आपल्याला पुन्हा निवडून द्यायचं नाही. तर मित्रांनो बघा, अशा व्यक्तीला आपल्याला निवडून द्यायचं नसेल तर आपल्याला नोटा बटन दाबायचं नाही. त्याच्या विरोधात मतदान करायचं आहे. त्याच्या विरोधात कोण उभं राहिले त्याला मतदान करायचं आहे. अहो, काही लोकनेते निवडून गेल्यानंतर आपल्याला 5 वर्षात कुठे असतात ते त्यांना माहिती. बिचाऱ्यांना 5 वर्षात आपल्याला दिसत सुद्धा नाही. आणि निवडणुका आल्यानंतर पुन्हा दिसायला सुरुवात होणार, बातम्या येणार, हे केलं ते केलं. पण ते कोणासाठी केलं? आपल्या गावामध्ये आले का? तर बघा, एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्याचं ऐकून किंवा कोणाचं ऐकून किंवा एखाद्याने आपल्याला मटण खायला घातलं, चिकन दिलं, दारू दिली, पैसे दिले, ह्या गोष्टीला बली पडू नका. अशा गोष्टींना आमिषाला बली पडू नका. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या नातेवाईकात वाद होणार नाही. तुम्ही कोणत्याही पक्षाला मतदान करा, ते मतदान गुपित ठेवा, कोणालाही सांगू नका. आपल्या घरातल्या मुलाला पण सांगू नका, पत्नीला सांगू नका, पतीला सांगू नका, भावाला सांगू नका, का कोणालाच सांगू नका. ते मतदान गुपित ठेवा. आणि इतर कार्यकर्त्यांच्या, लोकप्रतिनिधींच्या, त्यांच्या गोष्टीमुळे आपल्यात भांडणं करू नका, आपली डोकी फोडून घेऊ नका. ते मतदान एका दिवसाचं असतं आणि आपलं आयुष्याचं नातं असतं. ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. हे काय असतं? मतदान एका दिवसासाठी असतं आणि आपलं नातं आयुष्याचं असतं. आणि हे नातं ह्या मतदानामुळे, हे राजकारणामुळे आपल्या तुटतं, वाद होतात, मारामाऱ्या होतात. अशा गोष्टी घडवून आणायच्या नाही. एकमेकांना समजून घ्या. त्याला सांगा, तुला ज्याला मतदान द्यायचं आहे त्याला तू दे, मला द्यायचं आहे मी त्याला देतो. पण आपण दोघे नातेवाईक आहोत, आपण दोघे भाऊ आहोत, आपण दोघी बहिणी आहोत. ही गोष्ट आवर्जून त्यांना सांगा. आपल्यात आपण भांडणं करायची नाही. कोणत्याही पक्षाच्या नादाला लागून, कोणत्याही संघटनेच्या नादाला लागून आपल्यात भांडणं करून डोकी फोडून घ्यायची नाहीत. तर आपलं हे नातं आयुष्यभर दीर्घकाळ टिकवून ठेवून, एकमेकांच्या हातात हात घेऊन एकमेकांच्या हातात हात घेऊन एकमेकांना साथ द्यायची आहे. आपल्याला नात्यामध्ये घात करायचं
नाही तर साथ देऊन आपला विकास करायचा आहे. काय करायचं आहे? विकास विकास विकास. भविष्यातील आपला विकास विकास विकास. आपला देशाचे परिवर्तन घडवून आणायचं आहे. तर पुन्हा एकदा मित्रांनो सांगतो, हा व्हिडिओ तुम्हाला योग्य वाटल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, दुसऱ्याला पाठवा, जास्तीत जास्त दुसऱ्याला पाठवा आणि त्यांनासुद्धा पाठवायला सांगा. कारण की आपलं भवितव्य आपल्या हातात आहे. आपलं भवितव्य आपल्याच हातात आहे मित्रांनो, आपल्याच हातात आहे. देशाचा विकास तरुण मुलांच्या हातात आहे, या जनतेच्या हातात आहे. तर बघा मित्रांनो, योग्य व्यक्तीला निवडून देण्यासाठी हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर व्हायला हवा, प्रत्येकाच्या पर्यंत पोहोचला पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकीत अशा धूर्त लोकप्रतिनिधींना आपल्याला हद्दपार करायचं आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास ऐकल्यास सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. आता आपण थांबूया.